ऊस पिकावर पहिली फवारणी कर. पण थांबा, फवारणी करण्यापूर्वी ही एक माहिती जाणून घेणे खूप, कारण पहिल्याच फवारणी झालेली चूक तुमच्या उत्पादनावर परिणाम करू शकते. आज मी माझ्या शेतात कापसाची पहिली फवारणी कशी करतो, कोणती औषधे वापरतो आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतो हे सर्व दाखवणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाण्याने अर्धी टाकी भरून घेऊ. पाणी भरल्यानंतर त्यामध्ये आपण वापरू कंपनीची धनप्रीत हे अत्यंत प्रभावी आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. यामध्ये ॲसिटामाप्रिड हे रासायनिक घटक आहे. हे औषध 10 ते 15 ग्रॅम प्रतिपंप वापरावे लागते. हे कीटकनाशक पिकाच्या पानाद्वारे शोषले जाते आणि किडींना नष्ट करते. UPL कंपनीचे उलाला ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित कीटकनाशक आहे. यामध्ये फ्लोनिकॅमिड 50% हा मुख्य घटक असतो. हे प्रामुख्याने पिकामधील रस शोषक कीटक नष्ट करण्यासाठी वापरले जाते. वापरण्याची पद्धत 10 ग्राम प्रतिपंप. नंतर आपण घेणार आहोत सिजंटा कंपनीचे इसव्य. हे एक अत्यंत लोकप्रिय बायोस्टिम्युलंट आहे. वापरण्याची पद्धत प्रतिपंप 30 ते 40 ml. हे औषध झाडाला आवश्यक असणारे अमायनो ॲसिड्स थेट पुरवते. झाडांची मुळे आणि नवीन पालवी वाढते. शेतकरी मित्रांनो, ही आपल्या कापूस पिकाची पहिली फवारणी आहे. फवारणी करताना योग्य प्रमाणात पाणी आणि शिफारस केलेली औषधे वापरली आहेत. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी, त्यामुळे औषधांचा परिणाम चांगला मिळतो. हवामान कोरडे असल्याची खात्री करूनच फवारणी करा. या फवारणीनंतर 5 ते 7 दिवस पिकावर लक्ष ठेवा. कीड किंवा रोगाची तीव्रता कमी झाली का, नवीन वाढ कशी आहे याचे निरीक्षण करा. पुढील फवारणी किंवा खत व्यवस्थापनाबद्दलही आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.